त्याची गेली एक तुटून बघा. आता अजून 15 दिवस पंचमी तर चालू झालं यांचं. तुटून ठेवा घरात. कस काय होय. बरं हुशार आहे दादा आमचा. धू लागा रे त्याला. चला छानशा व्हिडिओला आपण एका सुरुवात करूया. तर मस्त सकाळ सकाळ मुलांचं चाललंय आज गाडी साफसफाई करायची सुट्टी. तर म्हणलं अशी सवय लावली ना थोडी थोडी कामाची मग काय वाटत नाही कामाचं. पाहू शकता वातावरण आभाळ पण आले ऊन पण पडले. तर चला स्वागत आहे सगळ्यांचं छानशा डीमार्ट स्पेशल एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो शॉपिंगसाठी. पाहू शकता किती गर्दी झालेली. मस्त असा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तर गेलेलो आम्ही आता आतमध्ये शॉपिंग करण्यासाठी. खरोखर एवढं पाहावं आणि घ्यावं तेवढं कमी आणि खरोखर किमती पण बऱ्याच कमी आहेत बरं का डीमार्टमधल्या. पण फायदा आणि तोटे दोन्हीही सांगते मी. बघा आता पुरा बघा तिथलं असं वातावरण असतं. गोंधळ पण भरपूर असतो. पण एवढं व्यवस्थित ठेवलेलं लावलेलं सामान असतं ना की आपल्याला म्हणजे मोहच आवरत नाही. काय काय घेऊन काय काय नाही असं होतं. त्यामुळे डीमार्टवाल्यांचा फायदा होत असतो बरं का. आपण घ्यायला गेलेलो असतो एक आणि घेऊन येतो दुसरंच काहीतरी. जे जे दिसेल ते घेऊ वाटतं. आणि मुलं सोबत असल्यावर तर काय सांगायलाच नको. भरपूर असं सामान आपण फायदा पण होतो बरं का. प्रत्येक गोष्टीला सूट आपल्याला दिलेली असते त्यामुळं मस्त असा फायदा होतो. तर आले घरी मी. पाहू शकता सगळ्यात अगोदर तर हा बॉल घेतलेला आहे. आता यातल्या काही वस्तू काढून ठेवल्यात मुलांनी त्या नाही दाखवत. पण ज्या वरती आहेत त्या सगळ्या आता दाखवते शॉपिंग काय काय केली ती. बघा रुमाल सारखे लागतात घरात भरपूर. हरवायचं प्रमाण जास्त आहे रुमालांचं. त्यामुळे एकदाच एक डझन रुमाल घेतले आणि मस्त प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट होता. परंतु आपण घ्यायला थोडं गेलेलं असतो आणि जास्त घेतो त्यामुळं आपली अमाऊंट पण जास्त होते. तिथं पैसे जास्त जातात. तर काळी खजूर वगैरे जे ज्या लागणार. हे रिनचं एक लिक्विड आहे फक्त पांढऱ्या कपड्यांना वापरण्यासाठी मी हे आणलेले. बघूया आता कसे वापरायला म्हणजे खरंच फायदा आहे का. तांदूळ पण भरपूर प्रकारचे होते त्यामुळे वेगवेगळे 2-3 प्रकारचे मी 2-2, 3-3 किलो तांदूळ आणले. त्यानंतर हे बघा एक मॅट आहे मस्त एकदम सॉफ्ट आहे आणि कमी किमतीत फक्त 92 रुपयाला मला भेटलेली. अशी जर घ्यायची म्हणलं तर याची किंमत 150 रुपयांच्या आसपास झाली असती. त्यामुळे जिथं जिथं काही गोष्टींमध्ये खरंच आपली बचत होती. परंतु ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक नसतात त्या पण आपण इथं गेल्यानंतर घेऊन येतो त्यामुळं पैसे पण भरपूर जातात. तर पॉपकॉर्नची मका काजू बदाम हे सगळं मुलांसाठी खायला घेतलं होतं. खारीक जे जे मुलांना आवडेल ते. तर बऱ्याच दिवसापासून दोघांना 2 काचेचे ग्लास आणायचे होते दूध वगैरे प्यायला. तर मस्त असे हे जार घेतलेले. एकदम क्वालिटी छान आहे बरं का याची. 50-50 रुपये किंमत आहे. पण एवढे जाड आहेत की असं आपण जरी हातातून पाडला ना तरी तो फुटणार नाही. बोर्नव्हिटा घेतला होता त्यासोबतच. मुलांचं कसं गेलं ना जे दिसेल ते टाकत राहतात. पेनचा बॉक्स जास्त तर खरं आम्ही शाळेच्या खरेदीसाठीच गेलो होतो. शाळेचं त्यांचं सामान घेण्यासाठी. आणि खरंच शाळेच्या ज्या वस्तू आहेत ना त्या आम्हाला खरंच इथं एकदम रिजनेबल प्राईजमध्ये भेटल्या. जास्तीत जास्त म्हणजे वह्या खूप छान भेटल्या. फॉग पण घेतला एक. आणि असे छान छान टी शर्ट नाही लहान लहान 70, 80, 100, 150 रुपयापर्यंत एकदम छान क्वालिटीचे तिथं होते बरं का. म्हणजे कपडे भांडी चप्पल अगदी कुठलीही काही आपण घेऊ शकतो. डेटॉल घेतलेला आहे बघा मुलांनी. साबणाचा एक बॉक्स घेतला होता. गेल्यानंतर तिथं कसं म्हणजे एक एक सुट्टी वस्तू नसते. घ्यायचं म्हणलं तर आपल्याला बंच घ्यावा लागतो कोणताही एक. जिऱ्याचं एक पाकिट. मी तर फक्त किचनमधलंच घेत होती. आणि मुलांनी खेळायच्या वस्तू काढल्या होत्या बऱ्याच. आता काही यातल्या खेळायला पण काढलेले. तर आल्यानंतर मग 1-2 दिवसांनी मी सगळं बाहेर काढल्यानंतर हा व्हिडिओ शूट केला आहे. तिथं एक चाळणी मी पूर्णाची घेतली. मला नव्हती खराब झाली होती. दोघांना पट्ट्या पेन पेन्सिल वह्या असं शाळेचं जास्त आम्ही शॉपिंग केली. मस्त क्वालिटीच्या वह्या कमी किमतीत आम्हाला तिथं भेटल्या. कारण आम्ही बाहेर पण वह्या घेतलेल्या होत्या ना त्यावेळेस म्हणजे फरक कळाला. तर एकदा नक्की भेट द्या. डीमार्टला छान आहे सगळं पाहण्यासारखं आहे. आणि फक्त आता आपल्या मनावरती कंट्रोल आहे.
काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं त्यावरती सगळं डिपेंड आहे. जास्त जर आपण वस्तू घेत राहिलो तर मग किमती वाढतच जाणार आणि पैसे पण वाढत जाणार. तर चाललेले बघा इथं पेन व्यवस्थित ठेवायचं समोरचं, हे सगळं बाकीचं सामान आणलेलं. तर काही छोट्या काही मोठ्या वह्या घेतलेल्या आहेत आम्ही. अशाच प्रकारचे आपले छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतात आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका, जेणेकरून छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहील आणि व्हिडिओ शूट करायला उत्साह वाटेल. तर इथं बघा मी ह्या सूर्यफुलाच्या भाजलेल्या बिया त्यातूनच आणल्या होत्या, आवडतात मला. आजकाल सूर्यफूल कुठं खायला पण भेटत नाही, ओलं आम्ही लहानपणी खूप खायचो. तर हा एक चेसचा बोर्ड आम्ही आणलेला बरं का. म्हणजे अशा उपयोगी वस्तू जास्तीत जास्त मी घेत असते विनाकारण कुठेही दुसरं काही घेण्यापेक्षा. बुद्धिबळ म्हणजे कसं एक खेळ चांगला ज्याने बुद्धीचा विकास पण होतो आणि मुलं मोबाईल टी व्ही यापासून लांब राहतात. आणल्यापासून रोज दोघं कमीत कमी अर्धा तास तरी हे खेळत असतात आणि बुद्धीला एकदम चालना मिळते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.